डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय असो. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय असो. 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 शाहू फुले आंबेडकरांचा जय असो. विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय असो. देख रहे हैं अब तक न्यूज चैनल। आज या ठिकाणी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते सन्माननीय बंडू काका बच्छाव यांच्या समवेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पूर्णकृती पुतळ्याचं स्मारकाची पाहणी करण्यासंदर्भात सर्व पदाधिकाऱ्यांचा विचार झाला आणि त्या अनुषंगानं आज बंडू काकांच्या उपस्थितीमध्ये भारतरत्न विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या या स्मारकाची पाहणी करण्याचा या ठिकाणी योग आला। या ठिकाणी मी माहिती देताना बंडू काका, मी त्यावेळेला 2002 मध्ये नगरसेवक होतो, त्यावेळेला स्वर्गीय आमचे चंदनजी महते साहेब यांनी पूर्णकृती पुतळा बसवण्यासंदर्भात एक जन आंदोलन छेडलं होतं। त्या आंदोलनाला मी त्यावेळेला शिवसेनेचा नगरसेवक म्हणून पाठिंबा दिला होता। महापालिकेमध्ये देखील काका त्यावेळेला आमची त्या ठिकाणी अनुमोदन होतं, भारतजी चव्हाण साहेब यांची सूचना होती आणि आमचं अनुमोदन होतं। असं त्यावेळेला देखील या स्मारकासंदर्भात आपण आवाज उठवला होता। सत्ताधाऱ्यांनी काका 20-20 वर्ष पद भोगली, 20-20 वर्ष पद भोगली आणि या समाजाला फक्त आम्ही दाखवण्याचं काम केलं, परंतु खऱ्या अर्थानं हा समाज आमचा आहे, हा समाज माझा आहे। म्हणून त्यावेळेला चंदन मध्येच्या मध्यस्थीमध्ये आम्ही महापालिकेमध्ये ठराव केला। त्या टायमाला हर्षदीप कांबळे देखील आयुक्त होते, हे देखील मी सांगायला विसरणार नाही काका। आणि म्हणून आज योगायोग म्हणवा की तुम्ही आमच्यासोबत आलात आणि या सर्व पाहणी झाली। खरोखर मला मनाशी खूप आनंद वाटत आहे आणि पूर्ण पुतळा व्हावा म्हणून मी सदैव आपल्या सर्व शिवसेना बंडू काका गुलाबी आम्ही सर्व आपल्या पाठीमागं। जय हिंद, जय महाराष्ट्र। आणि महानगरपालिकेने वाढीव निधी दिल्याबद्दल मी महापालिकेचे बंडू काका गुलाब आणि गुलाब पगारे साहेब, त्याचप्रमाणे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने मी आयुक्त साहेबांचं देखील या ठिकाणी अभिनंदन करतो, त्यांचं स्वागत करतो। धन्यवाद। चौकाचं चित्रीकरण होणार आहे येण्याला 29 तारखेला, त्याबाबत सन्मान्य बंडू काका बच्छाव, आदरणीय रामभाऊ मिस्त्री, सन्मान्य विष्णुभाऊ देसले, सन्मान्य संपूर्ण पदाधिकारी व उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेचे संपूर्ण धर्ताकर्ते कार्यकर्ते आणि उपस्थित सर्व भीम सैनिकांना मी या ठिकाणी एक सांगेल की महानगरपालिकेला त्यांचं म्हणजे उशिरा का होईना एवढा मोठा निधी महानगरपालिकेने या मालेगाव शहराचा चेहरामोहरा बदलवण्यासाठी हे स्मारकाचं काम हाती घेतलं आणि खूप मोठा निधी आपल्याला या महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसाठी उपलब्ध करून दिला। तसंच मी एक खंत देखील व्यक्त करतो की महामानवांचे गुरु महात्मा ज्योतिबा फुले यांचं देखील स्मारकाची मागणी आमची गेल्या 5 वर्षापासून विसंगीत पडलेली आहे। तिथं देखील महानगरपालिकेने असंच त्या ठिकाणी देखील पुढाकार घेऊन आणि त्या ठिकाणचा देखील विषय मार्गी लावा अशी मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून विनंती करतो महापालिकेला। तसंच या कामाबद्दल महापालिकेचा पुनश्च आभार व्यक्त करून या ठिकाणी थांबतो। बाबासाहेबांच्या ह्या स्मारकाचं पूर्णत्वात जात असताना ज्यांनी मालेगावमध्ये हा पूर्णाकृती पुतळा व्हावा, ज्यांनी मानस बांधला, विषयाला जन्म दिला, त्या स्वर्गीय चंदनजी महते बुद्ध निवासी यांचं प्रथमतः पुण्यस्मरण करतो। त्यांच्या पवित्र स्मृतीला आणि त्यांच्या चळवळीला प्रथमतः तमाम भीमसैनिकांच्या वतीने, बाराबलुचदारच्या वतीने वंदन करतो। गेल्या अनेक वर्षांचं स्वप्न चंदन मजदेंचं आणि हजारो भीमसैनिकांचं, आंबेडकरी मायबापांचं स्वप्न येणाऱ्या 29 तारखेला पूर्णत्वास जात आहे। ही निश्चितपणाने तमाम मालेगावकरांसाठी आणि भीमसैनिकांसाठी मोठी अभिमानाची आणि गौरवशाली बाब आहे आणि म्हणून
मी या पूर्णाकृती पुतळ्याच्या पूर्वसंध्येला सगळ्या भीमसैनिकांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक अभिनंदन करतो आणि त्यांच्या कार्याला इथून पुढच्या चळवळीला बाबासाहेबांनी जे काही मार्गदर्शन केलेलं आहे, जे काही विचार दिलेले त्या विचारांना अधीन राहत पुढेही असं मालेगाव त्याच्या सुशोभीकरणासाठी विकासासाठी कटिबद्ध व्हावं असं या ठिकाणी नम्रपणाने नमूद करतो आणि आपल्या सगळ्यांच्या वतीने 29 तारखेला मोठ्या उत्साहामध्ये विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाचं ओपनिंग होईल. त्याबद्दल मोठ्या हर्ष उल्हासात एकच सांगेन, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, छत्रपती शिवाजी महाराज की, शाहू फुले आंबेडकरांचा.